मित्रांनो नमस्कार. मागील 9 भागामध्ये आपण जंगल प्रदूषण या एका वेगळ्या संकल्पनेबद्दल चर्चा करत आहोत. जंगल प्रदूषण ही संकल्पना मी प्रथमच मांडली. प्रदूषण हा शब्द आज आपल्या सर्वांच्या परिचयाचा असला तरी जंगल प्रदूषण ही संकल्पना नव्याने मांडत असताना त्यामागचं कारण फार महत्त्वाचं होतं. आणि ते कारण म्हणजे निसर्ग जो बदलतोय, पर्जन्यमान असेल, वादळं असतील, या सर्व गोष्टी ज्या पद्धतीनं बदलत आहेत ते बदल का होत आहेत हे एक महत्त्वाचं कारण होतं. त्याचबरोबर मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील वाढता संघर्ष का होतो याचा शोध घेत असतानाही मला जंगलामध्ये काही अनावश्यक गोष्टी, अनावश्यक घटक समाविष्ट झाल्याचं आणि त्याचा त्या जीवांना त्रास होत असल्याचं लक्षात येत होतं. त्यातूनच मी जंगल प्रदूषण ही संकल्पना वेगवेगळे पैलू घेऊन त्या पैलूंच्या मार्फत किंवा विविध घटकांचा जंगलाच्या वरती कसा अनिष्ट परिणाम होतोय, त्यातून जंगलातील प्राण्यांचं जीवन, वनस्पतींचं जीवन, इतर घटकांचं जीवन कसं आपण डिस्टर्ब करत आहोत ह्याची मला होत असणारी जाणीव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न केला. खरं सांगायचं झालं तर आजच्या काळामध्ये माणूस स्वार्थाच्या पलीकडे काहीच बघत नाही. मानव आणि वन्यजीवाचा संघर्ष सुरू होण्याचं कारण म्हणजे माणसानं आपलं माणूसपण विसरून जाणं. आपल्याला गरज आहे तेवढंच न घेता कायम स्वार्थाने आणि माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी सर्व काही ओरबडत राहणं आणि त्यातून जंगल परिसंस्थेला हानी पोहोचवणं ही महत्त्वाची कारणे आहे. त्यावेळेस मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाची आपण गोष्ट पाहतो किंवा चर्चा करतो त्यावेळेस 2 प्रकारचे वन्यजीव मानवाला त्रास देताना आपल्याला आढळून येतात. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शाकाहारी प्राणी. हे शाकाहारी प्राणी ज्यावेळेस मानवी वस्त्यांच्या जवळ येतात त्यावेळेस माणसाने विकसित केलेली शेती, त्यामध्ये पेरलेलं धान्य याला ते नुकसान पोचवत असतात. हे शहराकडे येण्यापाठीमागचं कारण हे आहे की त्यांना जंगलामध्ये पुरेसं अन्न मिळत नाही. जन्मजातच कोणालाही फार आपली ऊर्जा खर्च करावी असं वाटत नसतं. प्राणीही त्याला अपवाद नाहीत. मात्र अन्न ही सर्वच सजीवांची मूलभूत गरज आहे, तशी ती प्राण्यांचीही गरज आहे. या शाकाहारी प्राण्यांना जंगलात अन्न मिळत नसल्यामुळं अन्नाच्या शोधामध्ये ते शहराकडे, मानवी वस्त्याकडे येतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे किंवा त्यांना भक्ष्य करणारे मांसाहारी प्राणी हे त्यांच्या पाठोपाठ येतात. खरं सांगायचं झालं तर याच्यामध्ये बळी जातात निरपराध कुटुंबातील घटक. कारण त्यांनी तसं वनाला फारसं नुकसान पोचवलेलं नसतं किंवा त्यांच्यामुळे वन्यजीवांचं अस्तित्व, जंगलातलं अस्तित्व अडचणीत आलेलं नसतं. जंगलातील अन्न त्यांना मिळणार नाही अशा प्रकारची कृती या लोकांनी केलेली नसते. मात्र त्यांच्या कुटुंबाला त्याचा फटका बसतोय. त्याच्याही पलीकडे स्टीफन हॉकिंग या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञानं एक भाकीत केलेलं आहे. ते म्हणजे माणसाने जर निसर्गामध्ये असाच अमर्याद आणि अमानवी हस्तक्षेप सुरू ठेवला तर 2600 साली पृथ्वीवरचा शेवटचा माणूस शेवटचा श्वास घेईल. आपल्याला जर हा कालावधी वाढवायचा असेल, पृथ्वी या नितांत सुंदर अनमोल अशा ग्रहाला त्याच्या साज सौंदर्यासह जर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला जंगलांच्याकडे खूप संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. या मालिकेमध्ये ज्यावेळेस मी व्हिडिओ प्रकाशित करत होतो त्यावेळेस एका प्रेक्षकाने मला एक अनाहूत प्रश्न केला. प्रकाश प्रदूषण हा भाग ज्यावेळेस प्रसिद्ध करण्यात आला आणि त्याचा एक छोटा भाग रील ज्यावेळेस वेगवेगळ्या समाज माध्यमावरती मी ठेवलेली होती त्यावेळेस एका प्रेक्षकाने मला प्रश्न केला की सर, हे आपण प्रसिद्धीसाठी करत आहात का? मी त्याला उत्तर नाही हे दिलं आणि आजही नाही हेच आहे. माझा मूळ अभ्यासाचा विषय भौतिकशास्त्र आहे. त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण अशा संकल्पनांचा अभ्यास झालेला आहे. त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून ज्यावेळेस विज्ञान, निसर्ग, पर्यावरण याविषयी मी काम करतो त्यावेळेस मला ज्या जाणीवा झाल्या
त्या जाणीवा सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. झाडं ही बोलत असतात. आपण बहिरे झालेलो आहोत. आपल्याला त्या झाडांच्या संवेदना, झाडांच्या भावना, झाडांचं बोलणं ऐकायला येत नाही, हे आपलं दुःख आहे, आपली कमी आहे. पण झाडं बोलतात. मागील 7-8 वर्षापासून मी एक प्रयत्न करतोय. झाडांचं वागणं कसं आहे हे जानेवारीपासून साधारणपणे मे महिन्यापर्यंत जर अभ्यासलं, झाडं काय सांगतायत हे जर तपासलं, तर पावसाचा अचूक अंदाज बांधता येतो. तसंच पक्ष्यांचंही. त्यामुळं झाडं बोलतात, निसर्ग बोलतो, ते ऐकायला आपण कमी पडतोय, कारण आपल्याकडे तेवढा वेळच नाही. आज आपण अभयारण्यामध्ये जातो त्यावेळेस आपण अभयारण्याचे सर्व नियम जे असतात ते पाळतो का, हा प्रश्न ज्याचे त्याने मनाला विचारायचा आहे. खरं सांगायचं झालं तर मला पर्यटन स्थळी जायला आज नको वाटतं. त्याचं कारण म्हणजे तिथं गेल्यानंतर मला दृष्टीला पडतो तो प्लास्टिकचा कचरा, अस्वच्छता. हेच पाहायला आपण तिथं जायचं का? आणि त्या कचऱ्याला आपण कमी करत नाही तर त्यामध्ये भर टाकतो. आणि मग प्रश्न उरतो की अशा अस्वच्छ ठिकाणी, अशा कचरा असलेल्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी म्हणून जायचं का? त्याऐवजी जवळच्याच एका अतिशय स्वच्छ ठेवलेल्या झाडाच्या परिसरामध्ये जर दिवस घालवला तर तो जास्त आनंददायी. सर्व प्राण्यांची अन्न ही गरज आहे, माणसाची सुद्धा अन्न गरज आहे. त्याचबरोबर पाणी आणि हवा या सुद्धा मूलभूत गरजा आहेत. आणि या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्ग रचनेमध्ये झाडांना, वनस्पतींना नितांत अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्त्व आहे. मात्र आम्ही या झाडांच्या महत्त्वापेक्षा आज आपल्याला मिळतंय ना, आजचा दिवस आनंदी जातो ना, त्यामध्ये आपल्या आनंदाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनानुसार वागत राहतो. त्याचा इतर प्राण्यांना, इतर जीवांना, इतर घटकांना काय त्रास होतो का याचा विचार करत नाही. तो विचार करण्याची गरज आहे. तो जर विचार आज आपण केला नाही तर आपल्या पनतवंडांना, खापर पनतवंडांना आपण काय ठेवून जाणार आहोत, हा सर्वात महत्त्वाचा भाग राहतो. निसर्गामध्ये आपण जो हस्तक्षेप करतो त्या हस्तक्षेपाचे परिणाम लगेच आपल्याला दिसून येत नाहीत. ते दिसून येण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी जावा लागतो. एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर कूपनलिका आपण जागोजागी खोदत आहोत, आजही खोदतो. शासनाचा नियम आहे 200 फुटापर्यंतच कूपनलिका खोदायची. आपण ही मर्यादा पाळतो का, हा सर्वात पहिला प्रश्न. बहुतांश ठिकाणी ती पाळली जात नाही. सरकारी यंत्रणा यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही, त्याचं पर्यवेक्षण करू शकत नाही. त्यावेळेस एक सुज्ञ नागरिक म्हणून हा देश माझा आहे, ही पृथ्वी माझी आहे, ही भावना जपून आपणच त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. कारण हा नियम ठरवण्यापाठीमागं, हा नियम करण्यामागे शास्त्रज्ञांचा अभ्यास असतो. त्यांनी काही अंदाज बांधलेले असतात आणि त्यातून ते नियम ठरवलेले असतात. मात्र आपण ते बहुतांश वेळा पाळत नाही. अशा या कूपनलिकांच्या मधून जे पाणी आपण उपसतो ते अमर्याद उपसतो. आणि पृथ्वीचा अक्ष बदलला हे ज्यावेळेस संशोधकांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्यासमोर आलं ते कारण कूपनलिकेशी संबंध जोडणारा. भारत आणि उत्तर अमेरिकेमध्ये पृथ्वीच्या भूगर्भातून, पृथ्वीच्या पोटातून जो पाण्याचा उपसा केला आणि ज्याचं पुनर्भरण होऊ शकलं नाही, त्या पाण्याचं वस्तुमान होतं 7180 गिगाटन. दरवर्षी यात वाढच होत आहे. त्यामुळे पृथ्वीचा अक्ष बदलला. पृथ्वीचा अक्ष बदलणे इतकं पाणी आपण उपसतोय असं कोणालाच वाटत नाही. मात्र त्या पाण्याचं पुनर्भरण होत नाही याची जाणीवच आपण न ठेवल्यामुळं त्याचा भरमसाठ उपसा केला आणि त्यातून 7180 गिगाटन इतक्या पाण्याची पोकळी निर्माण झाली. त्यामुळे पृथ्वीचा तोल ढळला आणि पृथ्वीचा अक्ष पूर्वेकडे ढकलला गेला. त्याचा परिणाम शीतकटिबंधातील शेकडो एकरचा पट्टा समशीतोष्ण कटिबंधात आणि समशीतोष्ण कटिबंधातील शेकडो एकराचा पट्टा हा उष्ण कटिबंधात केला. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या विरुद्ध प्रक्रिया घडत गेली. आता ज्या वेळेस हे घडत असतं त्यावेळेस तिथल्या जैवविविधतेवरती
अचानक आलेल्या किंवा हळूहळू जरी आलेला असला तरी झालेले बदल, या बदलामुळे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. दैनंदिन वर्तन त्यांचं बदलावं लागलेलं आहे. त्यांचे आकार बदललेले आहेत. पक्ष्यांचे पंखाची लांबी वाढलेली आहे, तर त्यांचं वजन घटलेलं आहे. हे कधीच आपल्याला जाणवत नाही. आणि जाणून घेण्या इतपत खरं सांगायचं झालं तर सर्वसामान्य माणसांच्याकडे वेळही नसतो. त्यामुळं त्याच्या जाणीवा कुठेतरी व्हायला हव्यात. निसर्गातून आपल्या गरजेपुरतंच आपण घ्यायला हवं. निसर्ग स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त कसा राहील याचा विचार आपण करायला हवा. आपल्याबरोबर आपल्या इतर सहचरांना काय हवं आणि काय नको याचीही काळजी आपण घ्यायला हवी. हे थोरला भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात आणून देण्याचा हा एक नम्र प्रयत्न होता. बिबट्यांचे हल्ले, ध्वनी प्रदूषण, प्रकाशाचं प्रदूषण, रासायनिक खतांचं प्रदूषण, या सर्वांचा परिणाम जो आहे तो हळूहळू दिसायला लागलेला आहे. प्रकाशाचा परिणाम तर इतका गंभीर झालेला आहे की नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या, म्हणजे 2025 या सालामध्येच प्रसिद्ध झालेल्या एका शोध निबंधानुसार वनस्पतींची कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता घटत चाललेली आहे. निसर्गामध्ये, निसर्ग रचनेमध्ये वनस्पतींना खूप महत्त्व आहे. कारण अन्न, पाणी आणि हवा या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत, या 3 मूलभूत गरजांसाठी आवश्यक असणारे घटक हे वनस्पती पुरवत असतात. त्यांचं संतुलन राखण्याचं काम या वनस्पती करत असतात. आणि वनस्पतींचा अधिवास असलेला महत्त्वाचा भाग म्हणजे जंगल. त्या जंगलामध्ये कुठल्याही प्रकारचा संतुलन बिघडलं जाऊ नये याच्यासाठी उपयुक्त असणारे अन्य प्राणी, पक्षी, कीटक यांची निसर्गाने अगोदरच योजना करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्या रचनेमध्ये बदल होणार नाही अशा पद्धतीनं निसर्गातून आपल्याला हवं ते आणि हवं तेवढंच आपण घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्याचबरोबर निसर्गामध्ये बाहेरच्या अनावश्यक गोष्टी आपण घुसडता कामा नये. या 2 गोष्टी जर आपण पाळल्या तर निसर्ग संवर्धन करण्याच्या दृष्टीनं, पर्यावरण टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं आणि जंगल प्रदूषण मुक्त ठेवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं ते एक महत्त्वाचं पाऊल असेल. स्टीफन हॉकिंग यांनी जे भाकीत केलेलं होतं त्या भाकिताशी अनुरूप असणाराच इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज यांचा अहवाल आहे. त्याचेच परिणाम म्हणजे यावर्षी उत्तर भारतामध्ये आणि जगातल्याही अन्य देशामध्ये, सौदी अरेबियासारख्या देशात की जिथं पावसाचंच दर्शन दुर्मिळ असतं, त्या भागातही महापूर आले. अमेरिकेलाही महापुराने वेढलं होतं. उत्तर भारतातील हाहाकार हा मोठा आहे. चीनमध्ये आलेल्या पुरामध्ये हजारो गाड्या वाहून गेलेल्या आहेत. हे सगळं जे आहे, हे सगळं कुठेतरी थांबवणं खूप गरजेचं आहे, कमी करणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर आपण नाही केलं तर 2600 सालापर्यंत दीर्घकाळ मानवाचं अस्तित्व पृथ्वीवर राहील असं काही चिन्ह दिसत नाही. आपल्या नातवंडांना, पणतवंडांना, खापरपणतवंडांना जर काही ठेवायचंच असेल तर पैसे जमा करून ठेवण्यापेक्षा इथली जैवविविधता, इथला निसर्ग, इथल्या निसर्गातलं सौंदर्य आपण मागे ठेवायला पाहिजे. कारण ते आपण निर्माण केलेलं नाही, आपल्या अगोदर निर्माण झालेलं होतं. आपण ज्यावेळेस जन्मलो, वाढलो, त्यावेळेस जो निसर्ग होता तितकाच सुंदर निसर्ग आपल्या मुलांच्यासाठी ठेवायचा जर आपण प्रयत्न केला, आपल्या नातवंडांच्यासाठी जर ठेवायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपण या वसुंधरेची सेवा करण्याचं कार्य केलं असं म्हणता येईल. इथल्या निसर्गाचं रक्षण करण्याचं काम केलं असं म्हणता येईल. तसा संकल्प आपण करूया. पुढच्या पिढ्यांच्यासाठी निसर्ग शिल्लक ठेवूया, निसर्गाला ओरबडणं थांबवूया. हीच एक अपेक्षा या सर्व व्हिडिओ तयार करण्याच्या मागे होती. या व्हिडिओच्या माध्यमातून जंगल प्रदूषण ही मालिका समाप्त करत आहे. धन्यवाद.